तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे। एके दिवशी काय झालं, मी असंच माझं काम करत होती आणि तेवढ्यात मला माझ्या मम्मीचा फोन आला। मम्मी म्हटली की दीदी मला केस कापायचा आहे। मग मी तिला नॉर्मली म्हटली की तू एखाद्या सलूनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन कापून ये। पण त्यानंतर तिने मला एक छानशी गोष्ट सांगितली, ज्याने तर मी भारावूनच गेली। मम्मी म्हटली की मला हे केस कॅन्सरग्रस्तांना डोनेट करायचे आहे। त्याच्या मागचं काही असेल ते तू चेक कर आणि ते आपण कशा प्रकारे डोनेट करता येतील याचं तू थोडं ऑनलाईन वगैरे चेक करून मला सांग। तिची गोष्ट ऐकल्यानंतर तर मी थोडं शॉकच झाली, पण आईच्या मनात हा विचार आला म्हटल्यानंतर मला तर खूप आनंद झाला आणि लगेचच मी त्यामागे जे ऑनलाईन रिसर्च करायला सुरुवात केली। आणि रिसर्च केल्यानंतर मला माहिती पडलं की आपल्या इंडियामध्ये खूप सारे चॅरिटेबल ट्रस्ट आहे जिथे आपण कॅन्सरग्रस्तांसाठी हेअर डोनेट करू शकतो। तर असं म्हटलं जातं की कोणतंही दान करताना ते उजव्या हाताने केल्यानंतर अगदी डाव्या हातालाही माहिती पडू नये, परंतु हेअर डोनेशन हे असं दान आहे की त्याची प्रचिती होणं खूप गरजेचं आहे। कारण खूपच अगदी जवळच्या व्यक्तींना ह्या आजारातून जाताना आम्ही बघितलेलं आहे। आजार हा खूप मोठा जरी असला तर त्याचं दुःख नसतं, परंतु जे केस जातात त्यामागे तर खूप जास्त दुःख होतं। असंच आमच्या अगदी जवळच्या व्यक्तीला जेव्हा मी भेटली, ज्या ह्या आजारातून जात होत्या, तेव्हा त्यांना मी विचारलं की तुमची तब्येत कशी आहे, त्रास तर नाही होत ना? तर तेव्हा त्यांचं उत्तर होतं की त्रास ह्या आजाराचा नाही होत, पण त्रास ह्या गोष्टीचा होतो की केस गळायला लागले आणि ते कधी येतील त्याचं अजून काही सांगता येत नाही। खूप साऱ्या केमोथेरपीज नंतर केस गळती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं जी आपली शारीरिक सुंदरता आहे, जी केसांमुळे खूप जास्त वाढते, ती गेल्यानंतर मनाला दुःख होतं ते न सांगण्यापलीकडेच। आणि अशा सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मम्मीने जेव्हा मला ही गोष्ट मांडली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि अशाच मी एका संस्थेसोबत कॉन्टॅक्ट केल्यानंतर समजलं की आपण त्यांना आपले हेअर डोनेट करू शकतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आता माहेरी आहे आणि माहेरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं आम्ही जे काम केलं हेअर डोनेशनसाठी हेअर कटला गेलो। आता याची पुढची सगळी प्रोसेस मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते आणि ते कुरिअरने कसे सेंड करायचे हेही तुम्हाला कळवते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हेअर अँड हाऊ टू डोनेट हेअर टू कॅन्सर पेशंट्स इन इंडिया नुसते असे गुगलवर टाकले तरी देखील त्यामागील भरपूर माहिती आपल्याला बघायला मिळते। जसे ब्लड डोनेशन हे 6 महिन्यात किंवा वर्षात एकदा करायला हवे, तसं तर 3 महिन्यातून एकदा केले तरी देखील चालते, कारण इट ओनली टेक्स 48 आवर्स फॉर युअर बॉडी फ्लुइड्स टू बी कम्प्लिटली रिप्लेनिश्ड। तसंच अगदी 2-3 वर्षात एकदा तरी हेअर डोनेट करायला हवे। केस हा अतिशय सेन्सिटिव्ह टॉपिक असतो फॉर फिमेल्स बट फॉर मेल्स ॲज वेल। म्हणूनच अगदी आयुष्यात एकदा तरी हेअर डोनेट करा, कारण आपल्या एका डोनेशनने कोणाची तरी स्माईल ही दुप्पट होऊ शकते। सो वी आर ऑल फॅमिलियर विथ दिस फॅक्ट दॅट कॅन्सर पेशंट्स अँड ऑल्सो दिस ट्रीटमेंट्स हॅज लॉट्स ऑफ मेथड्स लाईक केमोथेरपी अँड रेडिएशन थेरपी। आणि ह्या सर्व ट्रीटमेंट्स आणि त्यांचे इफेक्ट्स, काही इफेक्ट्स जे काही अगदी एव्हरलास्टिंग असतात, त्यामागील सर्वात मोठा साईड इफेक्ट म्हणजे हेअर लॉस। आणि ह्यामुळे पेशंट्स कॅन्सरसारख्या आजारासोबत फाईट करायला खचतात। आपण खचू नये आणि आपल्याला एक कॉन्फिडन्स यावा म्हणून बरेचसे पेशंट्स आता विग्स यूज करतात आणि ह्या विग्स नॅचरल हेअरपासून बनवल्या जातात, सो दॅट आपण जास्तीत जास्त प्रमाणात प्रत्येक 3-4 वर्षामध्ये देखील हेअर डोनेट केले तरीही खूप मदत होईल। इंडियामध्ये ऑलमोस्ट एव्हरी स्टेटमध्ये हेअर डोनेशनसाठीचे ऑर्गनायझेशन्स आहेत। त्याबद्दलची सर्व माहिती, अगदी मला जेवढे ऑर्गनायझेशन्स माहिती आहे त्याबद्दलची माहिती आणि त्यांचे ॲड्रेसेस मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकेल। तर तुमच्या कोणाच्या मनात असेल किंवा अगदी तुमच्या कोणी फ्रेंड सर्कलमध्ये हेअर डोनेशनसाठी रेडी असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा। तर या इथे तुम्ही बघू शकता की मम्मीचे हेअर लेंथ जी आहे ती खूप जास्त आहे आणि प्लस तिचे केसही लवकर वाढतात। तर जेव्हा केव्हा आपण हेअर डोनेट करतो त्यावेळी काही गोष्टी पाळल्या पाहिजे, जसं की ज्या दिवशी तुम्ही हेअरकटसाठी जाता आहात तर त्या दिवशी तुम्ही कंपल्सरी केस स्वच्छ धुतले पाहिजे। जमलंच तर कंडिशनिंग केली तरीही चालेल, परंतु एक लक्षात ठेवा, जर तुमच्या केसांवर काही ट्रीटमेंट झालेली आहे, जसं की स्ट्रेटनिंग किंवा आयनिंग केलेली आहे, त्याचबरोबरीने कलर्ड हेअर असतील तर असे हेअर एक्सेप्ट केले जात नाही।
प्युअरली नॅचरल केस तुम्हाला इथे डोनेट करावे लागतात. आणि जसं मी तुम्हाला म्हटली की हेअर हॅज टू बी वॉश्ड, ड्राईड अँड टाईड इन टू अ प्लेट विथ रबर बँड्स ॲट बोथ द एंड्स बिफोर कटिंग. कारण जर तुम्ही ते रबर बँडने सिक्युअर नाही केले तर केस हे मोकळे होतील आणि मोकळे झालेले केस देखील एक्सेप्टेबल नसतात. अशा पद्धतीनेच तुम्हाला केस कट करायचे आहे. तर बघू शकता जिथे रबर बँड बांधलेलं आहे त्याच्या वरतून तुम्हाला केस कट करायचे आहेत. 12 इंचचे केस मिनिमम एक्सेप्टेबल हेअर लेंथ इज 12 इंचेस. तर तुम्ही 12 इंचेस मिनिमम हेअर डोनेट करू शकता. त्यापेक्षा कमी असेल तर ते देखील एक्सेप्ट नाही होणार. 12 इंचपेक्षा कितीही जास्त असतील, कितीही लांब सडक केस असतील तर ते एक्सेप्ट होतील, पण 12 इंचपेक्षा कमी एक्सेप्टेबल नाही आहेत. तर ह्या 3-4 ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवूनच हेअर डोनेट करायचं आहेत. अजून काही माहिती हवी असेल किंवा माझ्याकडनं काही राहिली असेल तर तुम्ही नक्कीच हेअर डोनेशन करण्याच्या आधी गुगलवरती त्याबद्दलची माहिती घेऊ शकतात. तर आज आम्ही मम्मीचे केस ज्या ऑर्गनायझेशनला डोनेट करत आहोत ते आहे कोप विथ कॅन्सर, जे की आहे चेंबूर, मुंबई येथे. आणि पर्टिक्युलरली हेच ऑर्गनायझेशन पिक करण्यामागचं कारण की हे आमच्या नेटिव्ह प्लेसपासून अगदी जवळ आहे आणि आज कुरिअर केल्यानंतर मोस्टली 2 दिवसात ते कुरिअर होईल. सो हे एक कारण होतं. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोप विथ कॅन्सर दे डोनेट फ्री विक्स टू कॅन्सर पेशंट्स. आणि ऑल्सो देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू असिस्ट कॅन्सर पेशंट्स इन अचिव्हिंग देअर कॉन्फिडन्स बाय प्रोव्हाइडिंग दिस विक्स विच आर टोटली नॅचरल. म्हणजेच कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल ट्रीटमेंट किंवा आर्टिफिशियली ते विक्स बनवले जात नाही. सो ह्याच कारणामुळे कोप विथ कॅन्सर ह्या ऑर्गनायझेशनसोबत कॉन्टॅक्ट करून मी मम्मीचे सर्व हेअर्स डोनेट करत आहे. तर या इथे कुरिअरसाठी हेअर रेडी आहेत. सर्व हेअर हे रबर बँडने सिक्युअर असायलाच हवे, कारण मी तुम्हाला आधीही बोलली की हेअर जर सिक्युअर नसतील तर ते मोकळे होतील आणि अगेन एवढं डोनेट करून त्याचा फायदा होणार नाही. सो दोघं साईडला प्रॉपरली सिक्युअर करा. आणि या इथे मी हेअर कसे पॅक करते त्याची मेथड मी तुमच्यासोबत शेअर करते. तर या इथे तुम्ही शक्यतो टिश्यू पेपर किंवा जमलंच तर फूड रॅपिंग पेपर घ्या, जे की 100% मॉइश्चर फ्री असेल. कारण केसांना मॉइश्चर लागला तर त्यामुळे ते खराबही होऊ शकतात. तर त्यामुळे मॉइश्चर फ्री पेपरमध्ये केस सगळे रॅप करून घ्या. टिश्यू पेपर किंवा फूड रॅपिंग पेपरमध्ये केस व्यवस्थित रॅप केल्यानंतर तुम्ही त्याला सेलो टेपने सिक्युअर करू शकतात. पण अगेन सेलो टेप लावताना काळजी घ्या, कारण सेलो टेपला केस चिपकायला नको. तर जेव्हा मी हे रॅपिंग करत होती तेव्हा मी कंटिन्युअसली माझी मम्मी आणि मावशीसोबत गप्पा करत होती. मावशींनी तर फर्स्ट टाईम बघितलं होतं, त्यामुळे मी त्याच्या मागचं सगळं काही तिला शेअर करत होती, राईट फ्रॉम हेअर कटिंग टू हेअर डोनेशन. आणि नेहमीप्रमाणेच इथे आमची जान्हवी माझा व्हिडिओ बनवत आहे. सो थँक्यू. आणि केस जे आहेत ते प्रॉपरली पॅक झालेले आहेत आणि सेलोटेपने देखील ते एक्स्ट्रा सिक्युअर्ड आहेत. सो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे झिपलॉक बॅग असायला हवी, की जे केस आहेत ते आपले प्रॉपर झिपलॉक बॅगमध्ये मावतील ह्या हिशोबानेच त्याचं पॅकिंग करा. आणि झिपलॉक बॅग यासाठी की अगेन ते मॉइश्चर फ्री राहतील. तर त्यानंतर लागणार आहे ते एन्व्हलप हे साईजने मी थोडं मोठंच घेतलेलं आहे, कारण त्यावर आपले सर्व डिटेल्स येणार आहेत, राईट फ्रॉम आर नेम, ॲड्रेस, ईमेल ID, फोन नंबर आणि फुल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे विथ पिनकोड. आणि त्याच पद्धतीने आपण ज्या ऑर्गनायझेशनला हेअर डोनेट करत आहोत त्या ऑर्गनायझेशनचं पूर्ण नाव, ॲड्रेस विथ पिनकोड प्लस त्यांचा फोन नंबर, एक्स्ट्रा व्हॉट्सॲप नंबर हे सर्व डिटेलमध्ये आपल्याला भरावं लागतं. त्यामुळे मी हा एन्व्हलप थोडं मोठंच घेतलेलं आहे. तर या इथे ऑर्गनायझेशन डिटेल्सचा मी स्क्रीनशॉट घेतलेला आहे आणि ते डिटेल्स मी आता कंप्लीट करून घेत आहे.
पूर्ण माहिती लिहिल्यानंतर मी एकदा क्रॉस चेक करत आहे, कारण ह्या एन्व्हलपवर तुमचं नाव, तुमचा फोन नंबर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईमेल असणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरतीच येणार आहे. सो हे अगदी काळजीपूर्वक तुम्ही नोट डाऊन करा. अजून एका कोऱ्या कागदावरती ही सर्व इन्फॉर्मेशन लिहून घेत आहे आणि हा जो कागद आहे तो आपली जी झिपलॉक बॅग आहे त्यामध्ये टाकणार आहे. कारण कधी कुरिअरच्या वेळी पार्सल थोडंफार खराब झालं, तसं तर ते कधी होत नाही, पण इन केस झालंच तर फॉर ॲडिशनल सिक्युरिटी म्हणून मी हा पेपरमध्ये टाकलेला आहे. आणि ही जी बॅग आहे ती आता आपण ह्या एन्व्हलपमध्ये टाकणार आहोत. तर एन्व्हलप देखील मी इथे ग्लू करून घेतलेला आहे आणि स्टेपलही करून घेतलेला आहे. आणि या इथे आपलं पार्सल रेडी आहे कुरिअर होण्यासाठी आणि मला प्रचंड आनंद होतोय. प्लस माझ्या मम्मीच्या चेहऱ्यावरची जी स्माईल, तिचा जो आनंद होता, आय होप मी तुम्हाला माझ्या लेन्स थ्रू दाखवू शकली असती. बट अगेन तिच्या विशलिस्टमधली एक गोष्ट तिने कंप्लीट केली आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण ही गोष्ट मम्मीच्या खूप दिवसांपासूनच्या मनात होती आणि तिला ही कंप्लीटच करायची होती, जी की आज सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. प्राऊड ऑफ यू मम्मी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. टिल देन बाय, टेक केअर.